आपल्या शहराच्या लोकप्रिय आमदार, विधिमंडळातील माझे सहकारी सुलभाताई खोडके, संजय खोडके, आमच्या विभागीय आयुक्त निधी पांडेजी, जिल्हाधिकारी सौरभ कटियारजी, सीईओ जिल्हा परिषद संजीता महापात्रजी, सचिन कळंत्रेजी, गिरीश जोशीजी, रामनाथ पोकळेजी, नवींद्रचंद्र रेड्डीजी, संजय पोखरकरजी, सूरज वाघमारेजी, ज्यांनी इथली बरीचशी विकास कामं केलेली आहेत, ते कॉन्ट्रॅक्टर नितीन गबनेजी, त्यांची सगळी टीम, उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक, वेगवेगळ्या विभागाचे उपस्थित असणारा आमचा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज मला आग्रह केला होता सुलभाताईंनी की दादा आज तुम्ही सकाळी आम्हाला वेळ द्या. खरं तर आज आमच्या पुणे शहरामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते मेट्रोचा उद्घाटन होतं, पण हवामान खराब असल्यामुळं नाईलाजास्तव तो कार्यक्रम आम्हाला पुढे ढकलावा लागला. बरेच आमचे 10-11 कार्यक्रम होते, तो दुपारनं होते. आणि सकाळी मी इथं येण्यामागचं कारण हेच होतं की गेल्या 5 वर्षामध्ये सुलभाताईंना तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं 5 वर्षाच्या करता. 5 वर्षामध्ये साधारण 2.5 वर्ष त्या सत्तेमध्ये असणाऱ्या आमदार राहिल्या आणि 2.5 वर्ष त्या विरोधी पक्षाच्या आमदार राहिल्या. दुर्दैवाने पहिल्या 2.5 वर्षामध्ये करोनाचा काळ जवळपास 1.25 वर्षाचा गेला. आपल्याला सगळ्यांना माहिती, आपण जरा विसरलो, आपली शॉर्ट मेमरी असते, परंतु मला आठवतंय मी सरकारमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर काही महिन्यातच उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये मार्चमध्ये बजेट मी पेश केलं आणि त्याच्यानंतर करोना आला. करोना पहिल्यांदाच भारतात आलेला होता, जगात पहिल्यांदा आलेला होता. अनेकांचे जीव गमावले गेले, अनेक जण जीवाभावाची माणसं आपल्याला सोडून गेली. आम्ही सगळे अधिकारी, मुख्यमंत्र्यांसहित सगळेजण मनापासून काम करत होते, पण त्यामध्ये कधी ऑक्सिजन कमी पडायचा, व्हेंटिलेटर्स कमी पडायचे, बेड्स कमी पडायच्या. आम्ही ॲम्ब्युलन्स घेतल्या, बेड्स वाढवले, व्हेंटिलेटर्स वाढवले, त्याच्यामध्ये वॅक्सिन आणलं. रेमडेसिवीर म्हणून एक इंजेक्शन होतं, तिथं बोलायला लागले की हेच इंजेक्शन लागतं. अशा अनेक गोष्टी घडल्या. सुरुवातीला तर काही जणांच्या घरात करोना झाला, त्याच्यामध्ये त्या घरात करोना झाल्यानंतर त्या घराच्या लांबनं लोक जायला लागली. त्या घरातली व्यक्ती पहिल्या टप्प्यात करोनाने मृत्युमुखी पडली तर ते अंत्यविधी करायला कोणी जात नव्हतं. हा काळ देखील आपण सगळ्यांनी बघितला. म्हणून मी तुम्हाला म्हणलो की आपण विसरून जातो, पण तो काळ होता. आणि त्याच्यामुळे मला अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदा सगळं ठप्प झालेलं होतं, लॉकडाऊन झालेलं होतं, बऱ्याचशा कंपन्या बंद पडलेल्या होत्या, त्याच्यामुळं टॅक्सवर परिणाम झालेला होता. आता तुम्ही जीएसटीची बिल्डिंग बघितली किंवा एक्साईजची बिल्डिंग बघितली, आम्हाला राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणावर महसूल देणारं जर कुठलं रेव्हेन्यू देणारं डिपार्टमेंट आहे तर ते जीएसटी आहे, ते आमचं एक्साईज आहे, ते आमचं त्या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे. असे साधारण 3 डिपार्टमेंटमध्ये आम्हाला त्याच्यातनं निधी त्या ठिकाणी मिळत असतो. तुम्ही सगळेजण काम करत असतात, त्याच्यात पारदर्शक ठेवायचा प्रयत्न आम्ही करत असतो. पोलीस यंत्रणा, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहावा, विकास व्हावा, प्रत्येकाचे प्रश्न त्या ठिकाणी सुटावेत. कारण मुख्यमंत्री नेहमी सांगतात हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, ते कृतीतनं देखील तसं दिसलं पाहिजे. अशा पद्धतीचं काम प्रशासनातल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे, हा माझा कटाक्षाने प्रयत्न असतो. आज इथं येत असताना जवळपास 1420 कोटी रुपयाची 10 ते 11 कामाची भूमिपूजन उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झाली असं मी जाहीर करतो. काही ठिकाणी आम्ही स्वतः जायचा प्रयत्न केला. आता 5 ठिकाणी आपण इथं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं व्हीसीच्या द्वारे ते जे उद्घाटन केली आणि ह्याच्यातून आपण साधारण इथल्या मूलभूत गरजा भागवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मध्ये माझ्या सातत्याने सुलभाताई सांगत होत्या की दादा अमरावती महानगरपालिकेचा जादा कर आकारणीच्या बाबत शासनाने स्थगिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही खूप पाठपुरावा केला एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे, कारण डिपार्टमेंट त्यांच्याकडे, त्यांनी त्याला स्थगिती दिली. त्याबाबत मी
मुख्यमंत्र्यांच्याकडे स्वतः जायचो, पाठपुरावा करायचो. तथापि आपल्या महानगरपालिकेने कर आकारणी सॉफ्टवेअरमध्ये अद्याप दुरुस्ती झाली नसल्यामुळे जुन्याच दराने आकारणी बिले सुरू नाही आहेत. त्याचा उल्लेख पण आता आमच्या सुलभाताईंनी केला. आयुक्तांना मला सांगायचंय, सचिनजींना, की बाबा आपण त्याच्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवत असताना आमचं सॉफ्टवेअर जुन्या प्रकारचं नाहीये, नवीन प्रकारचं आहे. त्याच्यात आता इतकी टेक्नॉलॉजी बदललेली आहे, आपण त्याच्यात दुरुस्ती करायला फार काही वेळ लागणार आहे अशातला भाग नाही. मी पुन्हा ऑक्टोबर महिन्यामध्ये अमरावतीला येणार आहे. त्यावेळेस मला माझ्या सचिन कळंतऱ्यांना सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीत पुढच्या वेळेस यायच्या आधी तुम्ही आपल्या सदरची कारवाई जे काही सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला काही दुरुस्ती करायची ती दुरुस्ती करून घ्या आणि आमच्या अमरावतीकरांना जुन्या दरांनीच त्यांची बिलं जातील अशा पद्धतीनं त्या ठिकाणी निर्णय घेऊन आपण मोकळं व्हा. त्याच्यात काही अडचण असेल तुमच्या स्तरावर तर मला सांगा, मी ती मंत्रालयामध्ये बसून ती दूर करण्याचं निश्चितपणे काम करेल. आज तसं बघितलं तर आज अमरावतीमध्ये येत असताना मला मनापासूनचं समाधान आहे. अलीकडे मी अनेकदा अमरावतीमध्ये वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं आलेलो आहे. मला अमरावतीकरांना हे पण सांगायचं आहे, पुन्हा 5 तारखेला आपल्या अमरावती परिसरामध्ये पोहरादेवीला देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी येत आहेत. तिथं अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथला जीर्णोद्धार केला आहे, नगारा म्युझियम केलेलं आहे आणि ती 5 तारीख ऑक्टोबरची पंतप्रधानांनी दिलेली आहे. तसंच राज्यपाल महोदय देखील आपल्या अमरावती शहरामध्ये येत आहेत 3 तारखेला. ते पण काहींना भेटणार आहे आणि काही अधिकाऱ्यांच्या बरोबर ते चर्चा देखील करणार आहेत. अशा पद्धतीनं महत्त्वाची 2 व्यक्ती, महत्त्वाचे 2 प्रमुख हे आपल्या अमरावतीच्या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये येत आहेत. याची पण नोंद आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं घ्यावी. आज कौंडण्यपूरची माता रुक्मिणी, सालबर्डीचे भगवान शिव, वेदपूरचे हनुमानजी यांना मी सुरुवातीला वंदन करतो. संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संत गुलाबराव महाराज चक्रधर स्वामी आणि मुसळखेड्याचे संत यशवंत महाराज यांना देखील मी अभिवादन करतो. आपण नेहमी म्हणतो की महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि वारकरी संप्रदाय, साधू संतांचा विचार, साधू संतांच्या त्या विचारांनी आपण पुढे गेलो तर आपलं सगळ्यांचंच भलं होणार आहे, कल्याण होणार आहे. पण कधी कधी काही जण वाचाळवीर असं काही बोलून जातात की त्याच्यातनं कारण नसताना नवीन प्रश्न निर्माण होतात. प्रशासनाला पण आमच्या अडचणी येतात, त्याच्यामध्ये कारण नसताना गैरसमज निर्माण होतात आणि त्याच्यातून जातीय सलोखा हा अडचणीमध्ये येतो. वास्तविक कुणी पण जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नये. कुठल्याही जातीनं, पंथानी, धर्मानी, कुठल्याही गुरूंनी असं सांगितलं नाही. उलट प्रत्येकाने प्रत्येकाचा आदर केला पाहिजे. ही शिवाजी महाराजांच्या पासून परंपरा चालत आलेली आहे. परंतु त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचं काम काही जण करतात आणि मग त्याचं कारण नसताना सगळ्यांना त्याची किंमत त्या ठिकाणी मोजावी लागते. त्यामुळं ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आपलं महायुतीचं सरकार आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही त्यांना आदर्श मानून त्या ठिकाणी काम करतोय. महाराष्ट्राच्या पुरोगामी, सुधारणावादी, विज्ञानवादी विचारांचा वारसा हा आम्ही सगळेजण पुढे नेतोय. मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी विज्ञानवादी, समाजसुधारक महात्मा फुले यांना त्या ठिकाणी अभिवादन करतो. या सगळ्या महापुरुषांनी, शिवाय राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्याच्यामध्ये रमाई माता, त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ह्या सगळ्यांनी त्या काळामध्ये देखील जो काही विचार मांडला तो विचार आज आपण 21व्या शतकामधनं जात असताना देखील किती महत्वाचा आहे हे पावलं पावली आपल्याला सगळ्यांना जाणवत असतं. विज्ञान पुढे चाललंय. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, अनेक वेगवेगळ्या प्रकारचं रिसर्च होतोय. अनेक वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी पुढे येत आहेत. त्याच्यामध्ये मधी तुम्ही किती लोकांनी वाचलं मला माहित नाही, तो आता रोबोट निघालेला आहे. माणसाचं काम ते रोबोटच सगळं करत असतो. परंतु कधी माझ्या स्वप्नात नव्हतं की रोबोट देखील आत्महत्या करेल, खुदकुशी करेल. परंतु मध्ये एक केस आली, रोबोटनीच आत्महत्या केली. म्हणजे आता माणसं करतो ते आपण बघतो, काही कशात त्यांचा मनासारखं नाही झालं की
परंतु आता ते यंत्र पण आत्महत्या करायला लागलं, इथपर्यंत ती आत्महत्या पोहोचलेली आहे. वास्तविक आत्महत्या करण्यापर्यंतचा विचार कुणीही करू नये. आम्ही पण राज्यकर्ते म्हणून काम करत असताना हाच विचार करतो, समाजातल्या गरीब वर्गाला आम्हाला कशी मदत करता येईल, त्याला आम्हाला पुढे कसं आणता येईल, त्याला येणाऱ्या अडचणी आम्हाला दूर कशा करता येईल. आणि त्याच्यातनंच कालचा 10व्यांदा अर्थसंकल्प मी देत असताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी योजना असेल, त्याच्यामध्ये आमच्या गरिबांच्या मुलींना फ्री शिक्षण कॉलेजसाठी योजना असेल, आमचे 10वी 12वीच्या नंतर मुला मुलींना स्टायपन द्यायचा, प्रशिक्षणार्थींना वेतन द्यायचं, ते 6,000 8,000 10,000ची स्कीम असेल. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी, मोफत वीज माझ्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय असेल, तसंच माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता 5 रुपयाचं अनुदान 7 रुपये करण्याचा निर्णय असेल, किंवा वर्षाला 3 गॅस सिलेंडर आमच्या 52 लाख कुटुंबियांना फ्री देण्याचा निर्णय असेल. अशा कितीतरी गोष्टी, किंवा लखपती दिदीचाही कार्यक्रम मध्ये पंतप्रधानांच्या शुभ हस्ते झालेला आपण सगळ्यांनी बघितला महाराष्ट्रामध्ये. अशा अनेक चांगल्या योजना आम्ही समाजाच्या करता त्या ठिकाणी राबवतोय. आता दिव्यांगांचं पण शिष्टमंडळ मला भेटलं इथे येताना, त्याच्यामुळे मला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण येत असताना अनेक घटक भेटत असतात, अनेक अडचणी सांगत असतात, अनेक समस्या त्यांच्या पुढे उभ्या राहिलेल्या असतात, आणि त्यांना असं वाटतं की सरकारने आमच्या समस्या सोडवल्या पाहिजेत, आमच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत. हे शेवटी प्रत्येकाचं काम आहे, आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातले सगळे आम्ही सहकारी त्याच्यामध्ये लक्ष घालत असतो. आज पुन्हा पत्रकार मित्रांनो एक नोंद घ्या, नाहीतर आज सुलभाताई खोडकेंच्या 1420 कोटी रुपयाच्या कामांची उद्घाटन, भूमिपूजन, पण एकटे अजित पवारच आले, पालकमंत्री आले नाही, अमुक झालं नाही. आम्हीच ठरवलेलं आहे आता पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागती, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे जण गेले, उद्या मुख्यमंत्री कुठे गेले तर तिथं असणारे जे महत्त्वाच्या गोष्टी असतील त्याचे उद्घाटन आणि भूमिपूजन करायचे. आज पंतप्रधान पण एका ठिकाणून तिथं रिमोटद्वारे अनेक प्रकारचे उद्घाटन भूमिपूजन करतात. आज आम्ही पुण्यामध्ये देखील SP कॉलेज ग्राउंडला 10 भूमिपूजन उद्घाटन पंतप्रधानांच्या शुभ हस्ते ठेवलेली होती. सांगायचं तात्पर्य की इमारती झालेल्या, कामं झालेली आहेत, काही कामं पाईपलाईनमध्ये आहेत, काही कामं सुरू करायची आहेत, त्याची टेंडर झालेली आहेत, त्याचे भूमिपूजन झालं की कामाला गती येते. ह्या दृष्टिकोनातनं ही सगळी कामं करण्याचा प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये केलेला आहे. आणि त्याच्यावरच अमरावतीकरांच्यासाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने आनंदाचा आणि एक उत्साहाचा दिवस आहे. आपल्या लोकप्रिय आमदार सुलभाताईंनी जो काही प्रयत्न केला, जे काही सातत्याने पाठपुरावा केला, त्यामुळे ही कामं झालेली आहेत. आणि 1420 कोटी रुपयाची कामं आज होत आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या अमृत 2 अंतर्गत अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना, तुमच्या इथं धरणामध्ये पाणी आहे, परंतु ते पाणी वेळेमध्ये इथं येण्याच्या करता जी व्यवस्था पाहिजे 30 वर्षापूर्वीची पाईपलाईन त्याच्यामध्ये आउटडेटेड झालेली होती, खराब झालेली होती, तिथं नवीन पाईपलाईन टाकायची गरज होती. अजून अमरावती शहर झपाट्याने वाढतंय, त्याच्यामुळे आणखीन काही टाक्या उंच करण्याची गरज होती. काही ठिकाणी अजून तिथं नवीन पाण्याच्या संदर्भातले स्टेशन निर्माण करण्याचं गरज होती. आणि या सगळ्या गोष्टी आता 865 कोटी रुपयाच्या ह्या कामामध्ये आम्ही घेतलेले आहेत. आणि या संदर्भामध्ये उच्चतर आमची हाय पॉवर कमिटी आहे, त्यावेळेसचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांना मी म्हणजे माझ्या दालनामध्ये बोलून हे काम ताबडतोब आपण शिफारस करून केंद्र सरकारकडे पाठवा, अशा प्रकारच्या सूचना सुलभाताईंच्या आग्रहामुळे मी दिलेल्या होत्या. आणि 5 जुलै 2023ला आमची हाय पॉवर कमिटीची मीटिंग झाली आणि याला मान्यता देऊन केंद्राकडे पाठवलं. आणि त्याच्यानंतर 3 सप्टेंबर 2024ला त्याच्यामध्ये आमचे नगरविकास नंबर 2 गोविंदराज त्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये सिंबोरा हेडवर्क्स ते नेरपिंगळाई संतुलित टाकीपर्यंत, पुढे तपोवन शुद्धीकरण केंद्रापर्यंत, अमरावतीपर्यंत मृदू पोलादी जलवाहिनी अंतरण्याच्या कामाला आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेली. अशा पद्धतीनं ही कामं आपण मार्गी लावली. सारथीच्या बद्दल पण 500 मुला मुलींचं हॉस्पिटल, वसतिगृह
मी चुकून हॉस्पिटल बोललो, वसतिगृह हॉस्टेल आज मुलं मुली शिकावीत म्हणून वेगवेगळ्या घटकांच्या करता आम्ही मोठ्या प्रमाणावर हॉस्टेलचा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. फार चांगल्या पद्धतीनं इमारती करताना माझ्या अमरावती शहराच्या वैभवामध्ये भर पण पडली पाहिजे आणि त्याचा उपयोग तिथं काम करणाऱ्या माझ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, तिथं येणाऱ्या अडीअडचणी सोडवणाऱ्या नागरिकांना किंवा हॉस्टेल असेल तर तिथल्या माझ्या विद्यार्थिनींना किंवा आमचं हॉस्पिटल असेल तर तिथं जाणाऱ्या पेशंटला आणि त्या पेशंटवर उपचार करणारे डॉक्टर, त्याच्यामध्ये पॅरामेडिकल स्टाफ, त्याच्यामध्ये नर्सेस, ह्या सगळ्यांना त्याचा उपयोग झाला पाहिजे. ह्या पद्धतीनं कटाक्षाने आम्ही पुढे चाललोय. तुम्ही बघा, प्रत्येक इमारत ही फार विचारपूर्वक उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्याचं नियोजन करत असतो. 250 कोटी रुपये ह्या अमरावती विभागामध्ये आपण ह्या मुलामुलींना उत्तम अशा प्रकारचं हॉस्टेल असावं. मी आता भूमिपूजन करत असताना सीईंनी सांगितलं की दादा ह्याच्यामध्ये 300 मुलांचं ऑडिटोरियम आहे. मी लगेच तिथं फोन करून सांगितलं, सारथी माझ्याच नियोजनच्या अंडर येतं की 300च्या ऐवजी ते 500चं करा आणि उद्याच्याला सगळी 500 मुलं आली तर त्यांना बसायला 500 मुलं ठेवायची आणि खुर्च्या मात्र 300 ठेवायच्या, बाकीच्यांना 200ला काय उभं करायचं का खाली बसवायचं. काहीतरी करताना लॉंग टर्मचा विचार करून केलं पाहिजे आणि म्हणून लगेच आम्ही त्याच्यामध्ये बदल केलाय आणि ते 500चं सीई ते ताबडतोब त्या पद्धतीनं ते करा आणि माझ्या प्रायव्हेट सेक्रेटरीला सांगायचं ते लक्षात घ्या आणि मुंबईला गेल्या संबंधितांना सांगून त्याची कारवाई त्या ठिकाणी करा. अशा पद्धतीनं काही कॉस्ट वाढेल पण ती कॉस्ट देण्याचं काम आम्ही करू. ह्या पद्धतीनं हे हॉस्टेल होईल. त्याच्यामध्ये अभ्यासिका पण आहे आणि बाकीच्या पण ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना तिथं गरजेच्या आहेत त्या सगळ्याचा अंतर्भाव आपण केलेला आहे. अटॅच बाथ WC आहे ना, प्रत्येक रूमला 3 विद्यार्थी, 4 विद्यार्थ्यांना मी मागे सांगितलेलं होतं की एक सेपरेट कमोड म्हणजे टॉयलेट, एक सेपरेट शॉवर एरिया आणि तुमचं वॉश बेसिन, म्हणजे एका वेळेस 3 मुलं किंवा 3 मुली वेगवेगळं काम करतील. नाही तर एकातच आपण अटॅच बाथ WC केलं तर मग तो सगळं आतनं येईपर्यंत सगळे बाहेर थांबतात. हॉस्टेलला नेहमी मी आता सांगितलं तसंच झालं पाहिजे आणि नितीन गबानेनी पण तशा पद्धतीनं लक्ष द्यावं. त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये जागा पण सुंदर मिळाली. पहिल्यांदा काहीतरी वेगळ्या ठिकाणची जागा चाललेली होती पण आता जागा हार्ट ऑफ दी सिटीमध्ये मिळाली. मुलींना हॉस्टेलमध्ये सेफ ठेवून त्यांना त्यांच्या कॉलेजला जायचं असेल, कुठं काही अभ्यासिका असेल किंवा काही आणखीन त्यांचं ज्ञान संपादन करण्याच्या करता जे लागतं ते करण्याचा त्यांचा उपयोग होणार आहे. लालखडी अकोली रेल्वे लाईन उड्डाणपूल तो 115 कोटीचा, त्याच्यामध्ये पण आपल्या अमरावती शहरामध्ये वाहतुकीचं कारण नसताना काही लोकांना बाहेरच्या बाहेर जायचं असतं, त्यांना शहरातनं जावं लागतं, प्रदूषण वाढतं, शहरामध्ये कोंडी होती वाहतुकीची, ती दूर करण्याच्या करता हा प्रयत्न आहे. आणि 4 लेन तिथं आम्ही करतोय. काही ठिकाणी जरा 2 लेन झालाय परंतु पुढं मला सुलभाताई मगाशी तिथं म्हणाले की भूमिपूजन करतात दादा पुढच्या काही भागात आणि मागच्या काही भागात किती किलोमीटर तुम्हाला 4 लेन पाहिजे? 6 किलोमीटर. तर ते आम्ही करू म्हणजे थ्रूआउट आपला 4 लेन त्या बाबतीमध्ये होईल. ते पण आम्ही करू. माझा नेहमी प्रयत्न असतो तिथे गेल्यानंतर नुसतं भूमिपूजन टिकाव टाकायचा, नारळ फोडायचा नाही. काय आहे, कसं आहे, आपलं जे माहिती आहे त्याच्यात काही दुरुस्ती करायची का, त्याच्यामुळे आज मी त्या 4 लेनला लगेच मान्यता दिली आणि 300चं 500 करायला मान्यता दिली. कारण ह्या गोष्टी सारख्या होत नसतात. राहिलं की राहिलं. त्याकरता मला अधिकाऱ्यांनाही सूचना करायच्यात आणि लोकप्रतिनिधींनाही सूचना करायच्यात. अशा काही गोष्टी असल्या तर त्या लक्षात आणून द्या. त्या समाजाच्या भल्याच्या असतील, तिथल्या भावी पिढीच्या फायद्याच्या असतील तर ते करण्याच्या करता मी किंवा आमचं सरकार कुठं कमी पडणार नाही हा पण विश्वास मी तुम्हाला देतो. त्याच पद्धतीनं नायरा पेट्रोल पंप ते सांगापूर पर्यंत 15 कोटीचं काम हे आपण त्याचं केलेलं आहे. ते पण आपण चांगल्या पद्धतीनं करायचं हे ठरवलेलं आहे आणि तिथं पण सुरक्षित वाहतूक आणि अपघात विरहित अशा प्रकारे मार्गाला चालना त्याच्यातनं मिळणार आहे.
आणि ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा ह्या मुळच चांगल्या प्रकारची सोय होणार आहे. आपलं जिल्हा स्त्री रुग्णालय जुनं झालेलं आहे, आता ते चालू आहे, परंतु त्याच्या जवळ आपण जवळपास 67 कोटी रुपये खर्च करून 200 खाटांचं सुंदर इमारत केलेली आहे. माझी अमरावतीकरांना विनंती आहे, हा शेवटी सरकारचं जरी असलं तरी तुम्ही पण एक सरकार निवडून आणण्याला महत्वाची भूमिका बजावणारे वोटर आहात. आपल्या शहरात काय चाललंय, कसं चाललंय जाऊन बघितलं पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये मी तरी आत्ता बघितलं, अतिशय चांगल्या पद्धतीनं ते रुग्णालय केलेलं आहे आणि 200 खाटांची नूतन इमारत आता रुग्णसेवेच्या करता आम्ही लोकार्पित त्या बाबतीमध्ये केलेली आहे. जुनं डफरीन रुग्णालय लहान पडत असल्यानं नवीन इमारतीची गरज होती. अनेक वर्ष हा प्रयत्न चाललेला होता, परंतु म्हणतात ना, कधी कधी कुणाचा तरी पायगुण चांगला असावा लागतो किंवा हात गुण चांगला असावा लागतो. तसं कदाचित पूर्णत्वाला जाण्याच्या करता सुलभाताईंचाच पायगुण हा महत्वाचा होता आणि त्यामुळं हे काम मार्गी लागलेलं आहे. त्याच्यातनं माझ्या मायमाऊलींना, माझ्या बहिणींना त्या रुग्णालयाचा चांगला उपयोग होईल याबद्दलचा विश्वास मी व्यक्त करतो. विभागीय क्रीडा संकुल, मी सुदैवाने महाराष्ट्र राज्याचा ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष आहे. मला पहिल्यापासून क्रीडा क्षेत्राची आवड आहे. मी कबड्डी असोसिएशनचा पण अनेक वर्ष राज्याचा प्रमुख होतो, खो खोचा प्रमुख होतो. त्याच्या संदर्भामध्ये आता माझा व्याप वाढलेला असल्यामुळे इतरांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. पण मी आता चांगलं ऑलिम्पिक भवन देखील पुण्यामध्ये किती कोटीचं आहे रे ते? 65 कोटीचं. आम्ही सगळ्यांनी मिळून 65 कोटीचं ऑलिम्पिक भवन तिथं बांधतोय. वेगवेगळ्या राज्यांमध्ये ऑलिम्पिक भवन आहे, पण आपलं महाराष्ट्र ऑलिम्पिक भवनची इमारत नव्हती, म्हणून ती आम्ही केली. खूप वर्ष, त्यालाही आम्हाला खूप वर्ष लागली. म्हणजे क्रीडा मंत्री, मी आता नावं घेत नाही, एक होता, त्याला म्हणणारे आपल्याला करायचंय, मी फायनान्स मिनिस्टर, मी पैसे देतो, करू 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 दादा. तोपर्यंत इलेक्शन आला आणि आमचं सरकार गेलं. त्याच्यानंतर 5 वर्ष गेली. त्याच्यानंतर पुन्हा एक जण झाला, करू 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 करू, त्यांनी काही केलं नाही, ते तुमच्या विरोधातलाच होता. त्याच्यानंतर दुसरा आला, दुसराही म्हणला खानदेशातला, करू 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 करू, काहीच केलं नाही. मग आता मला चान्स आला, कुठली खाती घ्यायची, म्हणलं पहिलं क्रीडा खातं घ्या, त्याच्याशिवाय होणार नाही. क्रीडा खातं घेतलं, तेव्हा ते झालं. आता इमारतीचं काम चाललेलं. मी पण हे नको म्हणत होते, पण मी पण पिच्छा पुरवला नाही. मला वाटतं 12-13 वर्ष आपलं का पाठपुरावा चालला होता, 12-13 वर्ष, पण हटलो नाही, शेवटी करूनच घेतलं. त्याच्यामध्ये आता तिथं चांगलं ऑलिम्पिक भवन होतंय. आपल्या इथंही मैदानावर आपण काय झालंय, अलीकडे आपले भारतातली मुलं मुली, महाराष्ट्रातली मुलं मुली, आपली आदिवासी समाजातली मुलं मुली, त्यांना नीट ट्रेनिंग दिलं ना, ते इतके प्रावीण्य त्यांच्यामध्ये, नैपुण्य त्यांच्यामध्ये, स्पार्क ज्याला म्हणतो तो त्यांच्यामध्ये आहे. तुम्ही कविता राऊत घ्या, खूप जणांची मी नावं सांगू शकेन. आता देखील माझ्या माहितीप्रमाणे खाशाबा जाधवांना पहिलं ऑलिम्पिक पदक इंडिव्हिज्युअल त्या बाबतीमध्ये मिळालेलं होतं. ते हेल्कन्सीला का कुठेतरी, हेल्सिंगला, फिनलँडला, देशाचंच नाव मी सांगतो, फिनलँडला ऑलिम्पिक झालेले होते तेव्हा. त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये कधी कुणाला वैयक्तिक पदक मिळालं नाही. ते आत्ता कोल्हापूरच्या स्वप्नीलने त्या ठिकाणी मिळवलं. म्हणजे इतकी गॅप पडली. पण आपण आता आम्ही बालेवाडीला क्रीडा संकुल चांगलं केलंय, विभागीय क्रीडा संकुल पण आम्ही चांगले केले. आता पूर्वी विभागीय क्रीडा संकुलला मला आठवत आहे 25 कोटी होते, जिल्हा क्रीडा संकुलला 12 का काहीतरी कोटी रुपये, 8 कोटी रुपये होते, आणि तालुका क्रीडा संकुलला 1 कोटी रुपये होता. आता 1 कोटीचे केले 5 कोटी, 8 कोटीचे केले 24 का 25 कोटी, आणि 25 कोटीचे केले 50 का 75 कोटी. माझं म्हणणं आहे की आता तुम्ही जरी 3 महिन्यांनी रिटायर होत असला तरी खालच्यांना पण तयार करा, आणि इथं ज्या ज्या गरजा आहेत त्या त्या गरजा पूर्णत्वाला नेण्याच्या करता आमच्या सुलभाताईंचाही आग्रह आहे, अनेक माझ्या सहकारी मित्रांचा पण आग्रह आहे. तर त्या पद्धतीनं आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून देऊ.
मुलं त्याचा निश्चितपणे मुली फायदा घेतील. आता पण मला 2-3 मुली 3-4 मुली भेटलेल्या होत्या, तिथं फोटो काढायचा होता त्यांना. त्या म्हणल्या की दादा आम्ही लॉन टेनिस पण खेळतोय आणि कुठल्या तरी 1-2 खेळांची नावं त्यांनी घेतली. अशा पद्धतीनं आपण हे जे काही क्रीडा संकुलमध्ये इंडोर हॉलचं आम्ही नूतनीकरण करतोय. जे काही छतावरचे पत्रे काढून टाकलेले त्याच्यामध्ये गटार आणि फ्लॅशिंगचं नवीन डबल स्किन स्टँडिंग सीम रूफिंग प्रदान करतोय. बाष्पीभवन कामाचं नूतनीकरण करतोय. 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक आपण त्या ठिकाणी टाकतोय. 9 लेन्सचा व 8 गोलाकार लेन्सचा ग्रास फुटबॉल मैदान आपण करतोय. ॲथलेटिक्स क्रीडा साहित्य फुटबॉल मैदानाची सिंचन व्यवस्था, नेटबॉल सिंथेटिक फ्लोरिंग, बाहेरील टेन्सिल रूफ, बाहेरील रस्ते विद्युतीकरण, 3 लाख लिटरची पाण्याची टाकी, सिंथेटिक जॉगिंग ट्रॅक, सिंथेटिक स्केटिंग रिंग आदींची देखील कामं करतोय. यातून अक्षरशः राष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तुमच्या माझ्या महाराष्ट्राचं, तुमच्या माझ्या भारताचं आणि अमरावतीच्या परिसरामध्ये उत्तम पद्धतीनं नाव कामगिरी करणारे, याबद्दलचा आमचा प्रयत्न आहे. ह्या कामगिरी सुधारण्यासाठी क्रीडा क्षेत्राला पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक साहित्यासह मार्गदर्शनासाठी सुविधा पुरवण्याचा भरघोस निधी आम्ही देतोय. आणि मी यावेळेस काय केलं, मला एकदा आमचे ओपी गुप्ता आहेत ACS फायनान्स, मला म्हणले की दादा मला पण क्रीडा खात्याची आवड आहे. मी लगेच मुख्यमंत्र्यांकडे गेलो, म्हणलं याला क्रीडा खातं द्या. आता फायनान्स पण त्यांच्याकडे, क्रीडाही पण त्यांच्याकडे, स्पोर्ट्स. म्हणलं आता स्पोर्ट्सला पाहिजे तेवढे पैसे द्या. तुम्ही आवडीनं घेतले ना तर सगळ्या महाराष्ट्रातले सगळे विभागीय क्रीडा संकुल आणि सगळे जिल्हा क्रीडा संकुल, तालुका क्रीडा संकुल सगळे व्हायला थोडासा वेळ लागेल याची मला जाणीव आहे. पण जिल्हा आणि विभागीय ही तर उत्तम झाली पाहिजे आणि तशा पद्धतीनं काम आता सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही अडचण होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांनी उत्तम प्रकारचं नाव कमवलेलं आहे, पारितोषिक कमवलेलं आहे, त्याच्यामध्ये पण काही थोडेसे चेंजेस करायचे होते. काही खेळांचा अंतर्भाव करायचा होता. कालच्या कॅबिनेटला ते पण आम्ही दुरुस्त करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं जर तुमच्या आमच्या घरातली मुलं खेळाच्या बाबतीमध्ये प्रावीण्य दाखवत असतील आणि उद्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असेल आणि खेळात त्यांनी चांगलं यश मिळवलं तर त्यांना देखील अतिशय चांगल्या प्रकारे नोकरी, म्हणजे उत्तम पद्धतीनं खेळ आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं गोल्ड मेडल त्यांनी मिळवलं तर त्यांना क्लास 1ची पण नोकरी आम्ही देतोय. अशा पद्धतीनं निर्णय घेतलाय. त्यांच्या ह्याच्याप्रमाणे क्लास 1, क्लास 2 अशा पद्धतीनं क्लास 3, क्लास 4 अशा प्रकारच्या नोकऱ्या आम्ही देतोय. 2.5 एकर जागा विभागीय क्रीडा संकुलासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजूर होणार आहे. सदरची जागा सध्याच्या जागेला लागू नये. माझी जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना आहे, तुम्ही दोघं अतिशय चांगलं काम करताय असं माझ्या खूप कानावर आलेलं आहे. माझं तुमच्या दोघांकडे लक्ष आहे. पुढे पुण्याला तुम्हाला देतो की नाही बघा. पण त्याच्यामध्ये इथली मुदत संपल्यावर, नाहीतर म्हणाल इथं येतोय उद्घाटन करतो आणि आपलेच चांगले अधिकारी घेऊन जातोय, तसं नाही. त्यांच्या मुदती संपल्यावर तर जिल्हाधिकारी ती जागा, संकुलाची भव्यता वाढेल आणि क्रीडांगणाला जागा दिली पाहिजे. कारण दिवसेंदिवस पूर्वीच्या काळात आमच्या लहानपणी कुठंही मोकळी मैदान असायची. कोण पतंग उडवायचं, कोण गोट्या खेळायचं, कोण विट्टी दांडू खेळायचं, कोण वावड्या उडवायचं, काही चालायचं. आता नागरीकरण होत असल्यामुळं क्रीडांगणं कमी होत आहेत. त्याकरता आपण पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी इथं जास्त, मला आठवतंय, लक्ष दिलं पाहिजे. विलासराव देशमुख असताना मी कॅबिनेटला विषय आणला की नगर विकास खात्याच्या ताब्यातल्या क्रीडांगणाचे आरक्षण काढायची म्हटलं तर ती आयुक्ताला, महापौराला, स्टँडिंग कमिटीला अधिकार नाही, तो कॅबिनेटला अधिकार आहे. कॅबिनेटनी मान्यता केल्यानंतरच त्या क्रीडांगणावर एखादी पाण्याची टाकी किंवा काही करायचं असेल तर ते करू शकतात. करण्यामागचं कारण, तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, परंतु मुलांच्या पुढच्या पिढीच्या करता क्रीडांगण तर राहिली पाहिजे. त्यांना तिथं खेळण्याच्या करता, त्यांना तिथं प्रॅक्टिस करण्याच्या करता किंवा वयस्कर लोकांना देखील चालण्याच्या करता ह्या गोष्टीची नितांत गरज आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे. तर ती जागा 2.5 एकर कलेक्टर तेवढी देऊन टाका. त्याच्यामध्ये पायाभूत सुविधांच्याही कामासाठी 10 कोटी रुपये ते पण ताईंनी मंजूर करून घेतलेत.
अशा बऱ्याच गोष्टी जीएसटी बिल्डिंग आपण बघितली ते जीएसटीचा कर वेळच्या वेळेला भरा ती आता फार कडक केलेलं आहे त्याच्यावर तिथं कुठेही चुकू नका त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घ्या अशा पद्धतीने माझी विनंती आहे। अमरावती शहराचा वेगाने विकास होतोय आणि त्याच्याकरता पहिल्यांदा तहान भागवण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। नाही पोहरादेवी अमरावती जिल्ह्यात विभागात आहे। मगाशी माझं आणि विभागीय आयुक्तांची चर्चा झाली मी बोलताना चुकून ते संजय राठोडच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे हे माझ्या लक्षात आलं त्याची कृपया नोंद घ्या नाहीतर म्हणाल पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाला परंतु पोहरादेवी अमरावतीमध्ये आहे का यवतमाळमध्ये आहे हे मला माहिती नाही परंतु मी अमरावती जिल्हा म्हणायच्या ऐवजी विभाग म्हणायला पाहिजे होतो तेवढी नोंद कृपया घ्यावी। त्यामध्ये आता एवढं बोलत असताना एवढं काही चुकलं पण लगेच ब्रेकिंग न्यूज लागेल म्हणून ते बरोबर आहे का लागली पण असेल आता ते थांबवेल। मित्रांनो ह्याच्या संदर्भामध्ये कामं दर्जेदार व्हावीत एवढी मात्र माफक अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे। मधल्या काळामध्ये आम्ही आशा सेविकांना देखील वाढीव मानधन दिलं विमा कवच दिलंय वेगवेगळ्या पद्धतीनं खूप काही गोष्टी सरकारने अलीकडच्या काळामध्ये केल्यात। उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये देखील अमरावती जिल्ह्याच्या विकासाला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे। पीएम साहेबांनी पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कमुळे अमरावतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहे कारण 20 सप्टेंबरलाच पंतप्रधानांच्या हस्ते वर्धा येथे आपण हा कार्यक्रमाचं भूमिपूजन केलं ते ह्याच्या ई पद्धतीनं केलं। या टेक्सटाईल पार्क अमरावतीसह विदर्भातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे। यामध्ये विदर्भात कापसाचं तर क्षेत्र मोठं आहेच टेक्सटाईल पार्क वस्त्रोद्योग धोरण यांच्या माध्यमातून देखील आपल्या विदर्भामध्ये मोठी गुंतवणूक आणण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। अमरावतीच्या पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कद्वारे वस्त्रोद्योगाला नवी झळाळी प्राप्त होणार आहे। त्याच्यामध्ये आम्ही फार्म टू फायबर फायबर टू फॅब्रिक फॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन अशा साखळीद्वारे विदर्भातील उच्च दर्जाच्या सुतापासून तयार होणारे कपडे हे परदेशामध्ये निर्यात होतील। अमरावतीच्या पार्कमध्ये 10,000 कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे। 1 लाखाचा रोजगार ह्याच्यातनं मिळणार आहे आणि वस्त्रोद्योगच्या माध्यमातून इथल्या माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला पण चांगला दर मिळावा आणि विदर्भातल्या पांढऱ्या सोन्याला पण खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस त्या ठिकाणी यावेत त्यातून त्यांच्या आयुष्यात समृद्धी यावी आणि शेतकऱ्यांच्या मुलाला या पार्कमध्ये रोजगार मिळावा हा त्या पाठीमागचा आमच्या महायुतीच्या सरकारचा दृष्टिकोन आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे। बेलोरा विमानतळाचं पण नाईट लँडिंग आणि इतर सुविधा तयार करून लवकरच आम्ही विमान सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे। रोज विमान सेवा होणार नाही परंतु आठवड्यातले काही दिवस पहिल्या टप्प्यामध्ये करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आम्ही अनेक ठिकाणी नाशिकला केलं कोल्हापूरला केलंय पुण्याला तर आहेच औरंगाबादला आहेच नागपूरला आहेच मुंबईला आहेच आता नव्या मुंबईत लवकरच सुरू होईल। तशा पद्धतीनं आम्हाला विभागाच्याही ठिकाणी विभागात पुणे विभाग झाला नाशिक विभाग झाला तुमचा नागपूर विभाग झाला तुमचा संभाजीनगर विभाग झाला आपलाच विभाग राहिलेला होता तो आता या निमित्तानं आपल्याला विभागीय आयुक्त आणि कलेक्टर त्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्याला सांगून आपण कंपाऊंड टाकलंय आपण जागा वाढवली सगळं काही केलंय पण मला आज सांगण्यात आलं की दादा कंपाऊंड केलंय आणि आत हरणं आणि त्या नीलगाई आतच राहिल्या त्या बाहेर काढल्याच नाही त्या आता बाहेर काढा त्या कंपाऊंड म्हणजे त्यांना सुरक्षित चरायला उपयोग झालेला आहे। ते फॉरेस्टला मला त्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्याला जेवताना माझी गाठ घालून द्या मी त्याला सांगतो आणि ते आपल्याला लवकर करावं लागेल। इतर बाबतीत पण याला काही मदत लागणार असेल तर आमचा मुख्यमंत्र्यांचं माझं आणि देवेंद्रजींचं ठरलेलं आहे की बहुतेक ठिकाणी पहिलं विभागाच्या ठिकाणी तर नाईट लँडिंग करायचं पण टप्प्याटप्प्याने नंतर जिल्हा वाईज देखील जायचंय आपलं विभागाचं आहे त्यामुळे आपण त्याला अधिक प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे ते पण होईल। रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ आपण साकारतोय ते आपल्या अमरावती जिल्ह्यात मोर्शी तालुक्यामध्ये आहे। त्याचबरोबर आम्ही मधी चक्रधर स्वामींच्या 8 शताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त देखील
भरीव अशा प्रकारची तरतूद केली। संत गुलाबराव महाराज तीर्थक्षेत्र विकासासाठी पहिल्या टप्प्याला आम्ही 25 कोटी रुपयाचा निधी याला शिखर समितीने मान्यता दिली आहे आणि संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी आणि निर्वाणभूमी विकास आराखड्याला देखील आम्ही 37 कोटी रुपये विकास आराखडा मंजुरी त्या बाबतीमध्ये दिलेली आहे। मोजरी विकास आराखड्याला पण 125 कोटी रुपयाचा निधी आम्ही त्या बाबतीमध्ये दिलेला आहे आणि अ वर्ग क्षेत्राचा पण दर्जा तिथं आम्ही विशेष बाब म्हणून दिलेला आहे। त्याचबरोबर अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्पाला पण वरुण मोर्शी भागामध्ये आम्ही त्याच्यामध्ये विदर्भ ॲग्रो विजन प्रोड्युसर कंपनीला मान्यता दिलेली आहे। इथं अशा पद्धतीनं आमची कामं सगळ्यांची चाललेली आहेत आणि त्याच्यातून ज्या उद्देशाने तुम्ही सुलभाताईंना खोडक्यांना निवडून दिलेलं होतं त्यांना जो काही काळ मिळाला किंवा नंतरच्या काळामध्ये त्या जरी विरोधी पक्षाच्या आमदार राहिल्या तरी देखील एक लहान बहिणीच्या नात्याने मला जेवढं मोठा भाऊ म्हणून इथं देता येईल ते देण्याचा प्रयत्न मी केला। म्हणूनच 1420 कोटी हे आले। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत। पैसा असल्याशिवाय आपण पण काही कामं करू शकत नाही। फक्त माझ्या सगळ्या अधिकारी इथं आहेत आणि सगळे सहकारी आहेत, कॉन्ट्रॅक्टर संबंधित आहेत। सगळ्यांनी कामाचा दर्जा उत्तम ठेवावा। कळंत्र्यांना सांगायचंय काही भागामध्ये आम्ही जे आता 100 कोटी रुपये अमरावती कॉर्पोरेशनला विकास कामाला दिलेले काम अतिशय दर्जेदार करा। महाराष्ट्रात जिथं कॉर्पोरेशन किंवा अ वर्ग नगरपालिकांनी चांगली कामं केली वाटल्यास तिथल्या चीफ ऑफिसरला किंवा तिथल्या आयुक्ताला सांगून त्यातली एखादी फिल्म किंवा त्याला माहिती फोटो सह पाठवायला सांगा आणि ह्याच्यातून माझ्या अमरावतीकरांना पण वाटलं पाहिजे की खरोखरीच हे काम महायुतीच्या सरकारने किंवा आमच्या लोकप्रतिनिधींनी आमच्या कॉर्पोरेशननी चांगलं केलंय। तुम्ही मगाशी ते वडली लेक त्याचं ब्युटिफिकेशनचं गार्डनचं काम दाखवलं। त्याच्यामध्ये ते चांगलं झालं तर तिथं बोटिंग वगैरे पण करता येईल आणि त्याच्यातून एक नवीन स्पॉट माझ्या अमरावतीकरांच्या करता निर्माण होणार आहे। हे पण ह्या निमित्ताने ध्यानामध्ये ठेवा। मजिप्राचं इथं कुणी आहे का? मजिप्राचं मगाशी चीफ इंजिनियर होते, इथं आलेत का? त्याच्यामध्ये मला एकच सांगायचं, मी जिथं भूमिपूजनाला गेलो होतो मीन सुलभाताई, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही बहुतेक जण चीफ इंजिनियर आहात, तुम्ही बहुतेक जण विभागीय आयुक्त आहेत, कमिशनर आहात, कलेक्टर आहात, आपला तरी परिसर स्वच्छ ठेवण्याच्या करता प्रयत्न करा ना। माझा कलेक्टर तुम्हाला सूचना आहे, तुम्हाला जो डीपीसीचा निधी दिला त्याच्यातला काही नाविन्यपूर्ण मधनं तुम्हाला तिथला परिसर स्वच्छ आणि चांगला ठेवण्याच्या करता कुठंच निधी नसेल तर तो तुम्ही खर्च करा, कोणी तुम्हाला विचारणार नाही। प्लॅनिंग मिनिस्टर म्हणून तुम्हाला विशेष बाब म्हणून मी मान्यता देतो, पण काही एवढ्या चांगल्या बाबी आहेत पण निव्वळ मेंटेनन्स नीट नाही झाला, दुर्लक्ष तिथं झालं। त्याच्यावर झाडं कशी तरी वाढलेली आहेत, काहीतरी तिथं गवत वाढलेलं आहे, काहीतरी तिथं नीटपणे लोकांना फिरता येत नाही, अशा गोष्टी नसाव्यात। काही यांचाही स्पॉट आहे तिथं पण चांगल्या पद्धतीने लोकांना सकाळी जर फिरायचं म्हटलं तर फिरता येईल, अशा पद्धतीनं पण ट्रॅक वगैरे करता येऊ शकतो। तर शेवटी सरकारच्या जागा आहेत, सरकार म्हणजे जनता, जनता म्हणजे सरकार, तर त्या गोष्टीचा कटाक्षाने उपयोग करून घ्यावा अशा प्रकारची माझी त्यांनाही विनंती आहे। आणि आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, पिंक ई रिक्षा योजना आणलेली आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा म्हणजे 3 गॅस सिलेंडर मोफतची योजना आणली, बरेचच्या वीज सवलत योजना आणली, सौर ऊर्जा पंप आता महाराष्ट्रात इथून पुढे देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। 8.5 लाख पंप आता शेतकऱ्यांना आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये देणार आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्याचा उल्लेख मगाशी आम्ही त्या ठिकाणी केला त्यालाही मोठ्या प्रमाणावर तरतूद आम्ही केली। दुधाला भाव वाढवून दिलेला आहे, कापूस सोयाबीनला देखील आम्ही त्याच्यामध्ये मदत हेक्टरी केली। 1 रुपयात पीक विमा ती योजना आम्ही आणली, नमो शेतकरी सन्मान योजना आहे, महात्मा फुले जनारोग्य योजना आहे, वारकरी दिंड्यांना आम्ही अनुदान ह्यावेळेस दिलं, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे, वयोश्री योजना आहे आणि बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, आरटी, मार्टी
अशा अनेक वेगवेगळ्या संस्था आम्ही निर्माण केलेल्या आहेत की त्या घटकाला देखील त्या संस्थांच्या माध्यमातून मदत व्हावी, हा आमचा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. आम्ही अनेक मागण्या लोक करत असतात. आम्ही यावेळी पोलीस पाटलाचं मानधन 6,500चं 15,000 केलं, कोतवालाचं 7,500चं 15,000 केलं, आशा सेविकेचं 5,000चं 10,000 केलं, गटप्रवर्तकाचं 1,000च वाढलेलं आहे, त्याच्यात पण आम्ही वाढ करण्याचा आमचा विचार आहे. माझ्या अंगणवाडी सेविकेचं 8,300चं 10,000 केलं, सरपंचाचं 3चं 6 केलं, 4,000 रुपये मानधन होतं त्याला 8,000 केलं, 5,000 रुपये मानधन होतं त्याला 10,000 रुपये केलं, उपसरपंचांना पण दुप्पट अशा प्रकारचं मानधन केलं. अशा प्रकारे ज्या ज्या गोष्टी सरकारनी करणं गरजेचं होतं आणि त्या घटकाला न्याय देण्याची भूमिका होती ते देण्याचं काम ह्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. लवकरच आचारसंहिता पुढच्या महिन्यामध्ये लागेल आणि त्यामुळे आज इथं येऊन सुलभाताईंच्या पाठपुराव्यामुळे, त्यांच्या प्रयत्नामुळे जी काही माझ्या अमरावती विधानसभा मतदारसंघातल्या विविध विकास कामं झालेली आहेत त्याची उद्घाटनं आणि जी करायची त्याची भूमिपूजनं आज आपल्या सर्वांच्या साक्षीने झाली असं जाहीर करतो. आणि पुन्हा एकदा जर उद्याच्याला सुलभाताईंना उमेदवारी मिळाली तर आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावे, आपण सगळ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.